मागण्यांसाठी आज कोल्हापूर जिल्हा परिषदेवर कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीनं भव्य धडक मोर्चा काढण्यात आला। भर पावसात महावीर गार्डन येथून सुरू झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे जिल्हा परिषदेवर पोहोचला। अंगणवाडी सेविकांना मानधन, प्रोत्साहन भत्ता, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा, मोबाईल रिचार्ज रक्कम यासह विविध मागण्या आहेत। याशिवाय सध्या चर्चेत असलेल्या FRS कामावर सक्ती न करता पर्यायी व्यवस्था करावी अशी प्रमुख मागणीही करण्यात आली आहे। यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी S. कार्तिकेयन यांना निवेदन देण्यात आलं। आपल्या स्तरावरचे प्रश्न तात्काळ सोडवले जातील, उर्वरित मागण्या वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात येतील असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं। FRS लागू करून आहारापासून नागरिकांना वंचित ठेवण्याचं काम सरकार करत असल्याचा आरोप कॉम्रेड अप्पा पाटील यांनी केला। मुख्य आंदोलनाचा भाग आहे। गेल्या वर्षी मानधनवाढ जाहीर केली, परंतु प्रत्यक्षात मानधनवाढ तेवढी दिली नाही। 5,000 रुपये सेविकेला आणि 3,000 मानधनवाढ म्हटलं, परंतु 3,000 रुपयेच वाढ दिली सेविकेची। 2,000 प्रोत्साहन भत्ता देतो म्हटला, त्यातला 1 रुपया सुद्धा आज तक सेविकांना मिळाला नाही। दुसरी गोष्ट आहे FRS म्हणजे काय की जे पोषण ट्रॅकर, पोषण आहार जो का आम्ही THR देतो पालकांना, त्यांचा चेहरा त्या मोबाईलशी जोडायला पाहिजे आणि आमच्या सेविकेनं त्यांचा चेहरा फोटो काढायचा आणि तो फोटो ॲपवर डाउनलोड केल्यानंतर मग ते आहार मिळणार। परिस्थिती अशी व्हायला की प्रत्येक गावात नेटवर्क नाही, पालकांचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाही, जे आहेत ते बदललेले नंबर आहेत, OTP दुसऱ्याच नंबरला जातोय आणि मग त्यांच्या डाउनलोड व्यवस्थित ॲपवर चालत नाही। त्याच्यामुळे शाळेतलं काम करायचं सोडून अंगणवाडीचं काम करायचं सोडून हे FRS करण्याच्या मागेच अंगणवाडी सेविकांना धावायला लागलंय। प्रचंड प्रेशर आहे ह्या कामाचं। आज एक बाई दवाखान्यात ॲडमिट आहे, त्यांचं पाय मोडला त्या FRSचा फोटो काढायच्या नादात जाऊन। बऱ्याच जणींना आजार वेगळे सुरू झाले, त्यामुळे ह्या मानसिक त्रास जो चाललेला आहे FRSचा तो थांबायला पाहिजे, सुटसुटीत व्हायला पाहिजे। लोकांना आहार देणं, गोरगरिबांना आहार देणं ह्याच्या बाजूनच आम्ही आहोत, परंतु FRSची प्रणाली आणून तुम्ही खरं म्हणजे लाभार्थ्यांना त्या आहारापासून वंचित ठेवायचं काम सरकारच्या धोरणातून चाललेलं आहे, त्याच्या निषेधार्थ आजचा हा खरं म्हणजे मोर्चा आहे। या मोर्चामध्ये सेविकांनी 8 दिवसात निर्णय न झाल्यास FRS वर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलाय। यावेळी जयश्री पाटील, सरिता कंदले, शोभा भंडारे, शमा पठाण, अंजली क्षीरसागर, नंदा भोरे, अनिता कांबळे, सावित्री मस्के, मंगल माळी, अर्चना पाटील, अनिता माने, मंगल लोळगे, विद्या कांबळे, भारती कुरणे यांसह जिल्ह्यातून मोठ्या संख्येने सेविका आणि मदतनीस उपस्थित होत्या।